परत करा परत करा परत करा परत करा 5300 परीक्षेचे जमीन शेतकऱ्यांना परत करा, नाहीतर बाजार भावाप्रमाणे मोबदला द्या. कोणताही कारखाना न सरकारचा जाहीर निषेध. कोणताही कारखाना न आणणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध. भू जमीन मालकाने जमीन मिळालीच पाहिजे. भू जमीन मालकाने जमीन मिळालीच पाहिजे. अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? जमीन आमच्या हक्काची. अरे जमीन आमच्या हक्काची. निर्धार मोर्चा आहे, कारण सरकारनं प्रत्येक वेळेस आमची फसवणूक केलेली आहे. प्रत्येक वेळेस नवीन एकही प्रकल्प आणलेला नाही आणि आता नवीन GR प्रमाणे आता ज्या जमिनी आहेत त्या मूळ मालकाला परत करायलाच पाहिजेत असा GR आलेला आहे. आणि त्या GR ज्यांनी काढलेला आहे त्यांचे आम्ही खरोखर सर्व शेतकरी बंधू आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी आम्हाला खरोखर आशा दिलेली आहे की आमच्या जमिनी आम्हाला परत मिळायलाच पाहिजे. कारण त्या जमिनीमध्ये 53 वर्षामध्ये एकही प्रकल्प आलेले नाही, कोणालाही तिथं नोकरी मिळालेली नाही. अशा प्रकारे सरकार आमची फसवणूक करत आहे. आणि यापूर्वी सुद्धा सरकारने आम्हाला सांगितलं की प्रत्येकाला म्हणजे एक लोकांची जमीन 30 एकर 38 एकर 40 एकर जमीन गेलेली आहे, पण त्यांनी सांगितलेलं आहे फक्त प्रत्येकी आम्ही तुम्हाला 2 गुंठे प्रमाणे जमीन देतो. म्हणजे सरकार हा आमचा अगदी सर्व आमच्या शेतकरी बंधू भगिनींचा अपमान करत आहे. 40 रुपये प्रति गुंठा. बंधू आणि भगिनीनो, कारखाना आला की प्रत्येक कुटुंबात 2 नोकऱ्या देऊ असे आम्ही सरकारने दाखवले, परंतु आपल्या पुढील पिढीच्या नोकऱ्या मिळाल्याने भले या भविष्याचा विचार करून 40 रुपये प्रति गुंठ्याने सरकारला जमिनी दिल्या व आपल्या भविष्याचा आश्वासन केले. पदरी निराशा पडली. 1982 पर्यंत कारखाना होईल या आशेने शेतकरी कारखान्याची वाट पाहत होते. 1982ला अनियमित प्रकल्प गुंतवण्यात आला व आज काय म्हणजे 2024 पर्यंत ही जमीन तशीच पडून आहे. हा सरकारचा नागरिकपणा दिसून येतो. गेली सुमारे 53 वर्ष आम्ही कसत असलेली या जमिनीवर आमचा उदरनिर्वाह चालत असलेली जमीन कोणताही कारखाना न आणता तशीच पडीक ठेवून सरकारने आम्हा शेतकऱ्यांना फसवलं आहे. आमची छानवणूक व फसवणूक केली आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध. अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? जमीन आमच्या हक्काची. जमीन आमच्या हक्काची. आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी त्यावेळेच्या सरकारने ताब्यात घेतल्या. आमच्यामध्ये असं झालं होतं की आम्ही जमिनी द्यायच्या आणि त्या बदल्यात त्यांनी आम्हाला मोबदला द्यायचा आणि प्रत्येक घरातल्या 2 माणसांना नोकऱ्या द्यायच्या. त्याप्रमाणे आम्ही आमच्या जमिनी सरकारच्या ताब्यात दिल्या. त्याच्यानंतर प्रकल्प गुंडाळला गेला आणि 2 माणसांना नोकऱ्या देण्याचा विषय संपला. परंतु ही जी 40 रुपये गुंठाने जी जमिनीचा मोबदला आम्हाला देणार होते ते आमच्यापैकी बऱ्याच जणांना तो मिळाला पण नाही. काहींना अंधामुर्धा मिळाला, पूर्ण मोबदला कोणालाही मिळाला नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की सरकारने आम्हाला जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन सरकारने पूर्ण केलं नाही आणि त्यामुळे जो व्यवहार झालाच नाही. कारण का सगळ्यांना मोबदला मिळाला नाही. आता आम्हाला वैयक्तिक मिळालेलाच नाहीये. काहींना 20% मिळालाय, काहींना 40% मिळालाय. म्हणजे आमचा कुठलाही सरकारबरोबरचा व्यवहार पूर्ण झालेला नाहीये. मग अशा परिस्थितीत एक तर त्यांनी आम्हाला आमच्या जमिनी परत द्यायला पाहिजेत, कारण का त्या जमिनींवर आज काहीच नाहीये. कोणी तिथे जाऊन बघितलं तर त्या गेली अनेक वर्ष पडीक आहेत आणि मग अशा जर पडीक जमिनी आहेत तर त्या आम्हाला परत देणं सरकारने गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काही आमचे नेते वेगवेगळ्या घोषणा करतायत की हा प्रकल्प आणतोय, तो प्रकल्प आणतोय. मी आतापर्यंत 7-8-10 प्रकल्पांच्या घोषणा ऐकल्या, परंतु त्यातला एकही प्रकल्प आलेला नाही. आणि आम्ही MIDC मध्ये माहितीच्या अधिकारात मागवलं की बा इथे कुठले प्रकल्प येत आहेत, कोणाचे अर्ज तुमच्याकडे आलेले आहेत. तर MIDCने आम्हाला माहितीच्या अधिकारात उत्तर दिलं की असा कुठल्याही प्रकल्पाचा अर्ज त्यांच्याकडे आलेला नाहीये. म्हणजे ही आमची फसवणूक आहे. आणि हे सगळे शेतकरी सुशिक्षित आहेत, त्यांना कायद्याची समज आहे, परिस्थितीची जाणीव आहे. अशा परिस्थितीत आमच्यासारख्या सुशिक्षित शेतकऱ्यांना सरकार फसवतंय आणि म्हणून मी आज त्यांचा जाहीर निषेध करते. जाहीर निषेध. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय?
आताच्या या तुमच्या बाईटमध्ये किंवा भाषणामध्ये तुम्ही तुमचे नेते असा उल्लेख केलात आहे आणि आज या नेत्यांच्या विरोधात किंवा शासनाच्या विरोधात ही जी सगळी मंडळी जमा झाली आहेत तर तुम्ही तुमचे नेते हे जे कोण म्हणतायत त्यांचं नाव एकदा प्रकट केलात की ते सगळं जग जाहीर होईल. नावं आम्हाला सांगता येणार नाही कारण जे जे सरकार येतात ते वेगवेगळे आश्वासन येतात. आत्ताच्या सरकारबद्दल आम्ही बोलतोय की आमच्या समोर किंवा वैयक्तिक माझ्या समोर पण मी पेपरातनं म्हणा किंवा 10 तरी घोषणा ऐकल्या की एकदा पेपर प्रकल्प आणतोय, शस्त्रास्त्रांचा प्रकल्प आणतोय, हा प्रकल्प आणतोय, तो प्रकल्प आणतोय, पण प्रत्यक्षात कुठल्याही प्रकल्पाचा अर्ज MIDC मध्ये आलेला नाही. का कुठलाही प्रकल्प जर येणार असेल तर प्रथम तो अर्ज MIDC मध्ये येतो, परंतु कुठलाही अर्ज आलेला नाहीये. म्हणजे ही आमच्या सुशिक्षित शेतकऱ्यांची फसवणूक चाललेली आहे आणि म्हणून जे कोणी नेते असतील मला काही नावं सांगता येणार नाहीत किंवा माहिती नाही त्या नेत्यांचा आम्ही निषेध करतो. कोळी जसं जाळं विणतो ना तसं ती जागा त्यातल्या काही कोळ्यांनी विणली आहे का? विणली असेल तर आम्ही तोडायला सक्षम होते. त्यांनी जर जाळं विणलं असेल तर एवढे सगळे लोक एकत्र आहोत. आम्ही पण कायद्याचे सुशिक्षित अभ्यास करणारे लोक आहोत. त्यामुळे जर आम्हाला मोबदला आजच्या भावाप्रमाणे नाही मिळाला किंवा आमच्या जमिनी परत नाही मिळाल्या तर आम्ही त्याने विणलेलं जाळं तोडायला तयार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 गुंठा एका कुटुंबाला. आता एका कुटुंबात त्यावेळेला 2 माणसं होती ज्या वेळेला जमिनी घेतल्या. आता आमच्या कुटुंबात सुद्धा 10 माणसं झालेत. मग 2 गुंठा जमीन 10 माणसांना देणार म्हणजे ते पुढची भांडणं लावणार आहेत. म्हणजे आमचं निस्तरण्याच्या वेळी ते घराघरात भांडणं लावायला बसलेले. 2 गुंठा जमीन प्रत्येक कुटुंबाला देणार. काही कुटुंबातलं 15 माणसं आहेत, काही कुटुंबात 20 माणसं आहेत. मग त्यांना 2 गुंठ्याचं काय होणार? म्हणजे पुन्हा खटले कोर्ट कचेऱ्या सुरू होतील. मग त्या 2 गुंठे घेऊन काय उपयोग आहे? नाही, ही न्यायालयात केस होती, न्यायप्रविष्ट ही केस होती आणि तुम्ही स्वतः कायदेतज्ञ आहात. तर आजच्या ह्या सरकारमध्ये ही जमीन आयत्या वेळेला कशी सुटली न्यायालयात याबाबत काही तुम्ही सांगू शकाल का? आता ती शासनाच्या बाजून केस झाली म्हणजे आमच्या बाजून झाली. कारण का आम्ही शासनाला दिलेल्या जमिनी होत्या. आम्ही काय MIDCला वगैरे स्टरलाइटला किंवा जे कोणते सांगतायत त्यांना आम्ही जमिनी दिलेल्या नाहीत. आम्ही शासनाला म्हणजे बाल्को कंपनीला दिल्या आणि बाल्कोसाठी शासनाने त्या अक्वायर केल्या. मग आता जर शासनाकडे त्या जमिनी परत आल्या आहेत तर शासन आम्हाला परत देऊ शकतो किंवा बाजारभावाने मोबदला देऊ शकतो. अल्युमिनियम प्रकल्प हा केंद्र शासनाचा मोठा प्रकल्प इथे येऊ घातलेला होता, परंतु तो दरम्यानच्या काळात आला नाही आणि त्या प्रकल्पासाठी आम्ही जमिनी दिल्या होत्या की घरटी 2 माणसांना नोकरी मिळेल आणि मोबदला. पण मोबदल्याचा जरी 40% असलं तरी आम्हाला बऱ्याच जणांना तो मिळालेला पण नाही आणि ज्यांना मिळाले त्यांना 20%, 40%, 80% म्हणजे तीही अट शासनाने पूर्ण केलेली नाहीये. या जमिनीसाठी किती वेळा आपल्याला आंदोलन करायला लागलं किंवा आणखीन पर्यायी मार्ग वापरावा लागला? आता हे 53 वर्ष आधीचे आमचे अध्यक्ष बाबूभाई हे करत होते. त्याच्यानंतर आताचे आमचे अध्यक्ष आयरेस सर आहेत ते हे आंदोलन पुढे नेत आहेत. पण आता ह्याच्या पुढे जेव्हा जेव्हा लागेल त्या वेळेला आम्ही सरकारला आंदोलन करून पुढचे उपाय योजू आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पुढे होत नाहीत. आता सरकारकडे विविध योजनांना द्यायला पैसे आहेत हे मी नाही म्हणत आहे, सुप्रीम कोर्ट पण म्हणतंय की जर सरकारकडे वेगवेगळ्या योजनांना द्यायला पैसे आहेत तर ज्यांच्या जमिनी घेतल्या आहेत त्यांना द्यायला पैसे नाहीत तुमच्याकडे किंवा त्यांचं निसरपट्टी करायला तुमच्याकडे काही नाहीये तर ती योजना बंद करू असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय. मग तुम्ही नको त्या योजनांवर पैसे खर्च करताय आणि आमच्या जमिनी गेल्यात. आम्ही भीक नाही मागत आहोत तुमच्याकडे, आम्ही आमच्या जमिनीचा मोबदला मागतोय. तो पण द्यायला सरकारला तो द्यायलाच पाहिजे आम्हाला. आम्ही भीक नाही मागत आहे, आम्ही आमचा वेळ काढून हे आंदोलन करतोय. हक्क मागतोय आम्ही आमचा. लोकशाही मार्गाने आपण आंदोलन करताय पण लोकशाहीचा गळा दाबला जातोय असं तुम्हाला इतके वर्षात किंवा आपण एक विधितज्ञ आहात ज्या बाकीच्या आपल्या समोर केसेस येतात किंवा ज्या काय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसलेली माणसं, आंदोलन करताना दिसलेली माणसं ही सगळी आपल्या नजरेत आहेत. तर लोकशाहीचा गळा दाबला जातोय असं एक विधितज्ञ म्हणून तुम्हाला वाटतं का? हो, वाटतंय मला. आता आम्ही भीक मागत नाही हे लक्षात घ्या. आम्ही कोणाकडे भीक मागत नाहीये. आम्ही आमची जी गेलेली वस्तू आहे त्याचा मोबदला मागतोय किंवा त्या बदल्यात शक्य नसेल तर आमच्या जमिनी आम्हाला परत द्या. पण ते जर मिळत नसेल तर याचा अर्थ लोकशाहीचा गळाच दाबला जातोय. अरे कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही, जमीन आमच्या हक्काची. अरे सरकारचं करायचं काय? अरे सरकारचं करायचं काय?
जमीन आमच्या हक्काची. एक घास खातात ना तो 1,500 रुपयाचा असतो. एक घास खातात तो 1,500 रुपयाचा असतो आणि आमच्या बहिणीला 1,500 रुपये महिन्याला दिले त्यांनी. खा, एक महिना वापरून घ्या. तरी आमचे गोरगरीब लोक आहेत. आम्ही म्हणतो की आमच्या बहिणीला दिले पाहिजे, आले पाहिजे, वांदल आहे, नाहीतर असेच जातात हे लोकांचे पैसे. आज जो आमचा मोर्चा होता हा सरकारचा निषेध करण्यासाठी होता. मग सरकारचा निवड आत्ताच्या सरकारचं नाही आहे, तर 71 सालापासून आज तागत जेवढी सरकार आली, मानेसाहेब पण होते 99 ते 2004ला मानेसाहेबच आमचे आमदार होते. त्यांनी पण तो प्रश्न आमचा हाताला असता तर बरा आला असता, त्यावेळी पण बरा आला असतं. पण आज आम्ही विनंती करतो त्याला की तुम्ही पण आज मी गेल्या वेळी इथं आम्ही बसलो होतो 18 डिसेंबरला इथं बसलो होतो. मानेसाहेबच आले होते 19 डिसेंबरला आणि मानेसाहेबांनी मध्यस्थी करून तो आपला धरण आंदोलन थांबवलं होतं. मानेसाहेबांना त्यावेळी पण मी बोललो होतो की देवेंद्र फडणवीस तुमच्याच आहात, तुमच्या पक्षाच्या आहात. मग देवेंद्र फडणवीसांकडनं तुम्ही हा प्रश्न आमचा लवकरात लवकर मिटून घ्यायला पाहिजे. ही ताब्यात घेणार, तो जमीन आम्ही ताब्यात घेणार जर का तुम्ही आम्हाला मोबदला दिला नाही तर. अरे काय 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 बलगणा केला जातात. आता मानेसाहेब बोलले, मानेसाहेबांनी पॉलिटिकल भाषण केलं आमच्यासमोर. मान्य आहे, काय राजकीय लीडर आहे. मी जरी पॉलिटिकल पक्षाचा असून तर आम्ही मिस्टरी वर्कर आहोत, पार्टी वर्कर. मी तर कधीच आमचा पक्ष आणला नाही. या मोमेंटमध्ये मी कधीच पक्षाच्या गोष्टी नाही केल्या. आम्ही मिशन म्हणून काम करतो आणि माझ्या पर्यटनाच्या शिरगावच्या लोकांचं फार मोठं नुकसान झालंय, फार मोठं नुकसान केलं ह्या लोकांनी. मग ते मानेसाहेबांच्या पक्षाने केलंय, काँग्रेसच्या पण पक्षाने केलंय. आमच्या आगाशाबाई तर काँग्रेसच्या बिचाऱ्या त्यांनी पण आता इथं निषेध केला. त्यांच्या पण पक्षातच लोक होते. आम्ही पक्षाचं घेणं देणं काही ना आम्हाला. जो कोण मुख्यमंत्री असेल, जो कोण उद्योगमंत्री असेल त्यांनी आमच्या हिताचा विचार करावा. कारण आम्ही काय पाठवतो तुम्हाला. आमचे मुख्यमंत्री काय, आपले उद्योगमंत्री परवा काय बोलले, आम्ही 4-5 लोकात गेलो होतो. काय बोलले की MIDCचे कायदे बदलता येत नाहीत, म्हणजे MIDCचे कायदे वेगळे आहेत. अरे MIDCचे कायदे आता माझे मित्र बाळ माने 99 ते 2004ला होते. कायदे बनवण्यासाठी आम्ही त्यांना पाठवले होते. ते तर काय समाजाच्या हिताचे कायदे बनण्यासाठी विधानमंडळ आहेत, संसद त्याच्यासाठी आहे. रस्ते बांधणं, पूल बांधणं, साखो बांधणं यासाठी आमचे आमदार खासदार नसतात. आमदार खासदारांना हे काम नाही आहे. रस्ते बांधतो, पूल बांधतो, साखो बांधले, त्याच्यात कमिशन मिळते ह्या लोकांना. या आमदार खासदारांना त्यामध्ये कमिशन मिळतं. कायदे बनवताना कमिशन नाही मिळत. हिताचे कायदे बनवायचे आहेत. आज जर महाराष्ट्राच्या सरकारने हा विचार केला की जो MIDCचा कायदा जो आम्ही बदलतो, मग तो जर बदलायला तर कुठच्या आमदाराला पैसे नाही मिळत. पण रस्ता बांधायचा असेल कमिशन आहे. मग ते लोकांचं काय असतं, लोकांना रस्ते बांधण्यासाठी मी रस्ते बांधले, मी रस्ते फार चकाचक केली. अरे जेवढे तुम्ही रस्ते बांधले तेवढे तुम्ही कमिशन खाल्लं, जेवढे तुम्ही रस्ते बांधले ना तेवढं तुम्ही कमिशन खाल्लं. आणि त्यासाठी आमदार खासदार आम्ही नाही पाठवत. आमच्या हिताचे कायदे बनवण्यासाठी आम्ही पाठवतो. मग आमच्या हिताचा कायदा काय, तर आज आम्हाला 40 रुपयाप्रमाणे तुम्ही जमीन दिलीत ना, आज आम्ही 5 लाख रुपये गुंठ्याला मागतोय. किती मागतो ना, 5 लाख रुपये गुंठ्यानं द्या. आज बाजारभाव 20 लाखाचा आहे तिथं, आज बाजारभाव तिथं 20 लाखाचा आहे. पण तरी आम्ही समाधानी आहोत. 5 लाखानं दिलेत ना तरी आम्ही समाधानानं घेऊ. आणि मग जर का काय होतं लोकांचं, ते पलटवण्याची इजाचे लोक आहेत, मागासलेले लोक आहेत, मागासलेले लोक असतात पलटवण्यामध्ये बरेचसे राहणारे लोक. मग आम्ही जर करोडपती झालो, आमच्या विनोदरावांची 40 एकर जमीन गेली आहे, माझी 40 एकर जमीन गेली आहे. मला जर 40, 20, 5 लाख रुपये गुंठ्याप्रमाणे भेटले तर एका एकरला मला 2 करोड मिळणार. माझं पलटवणं एरियाचे लोक कोट्याधीश होतील. फक्त पालीतल्या लोकांनी कोट्याधीश व्हायचे काय, फक्त पालीतल्याच लोकांनी कोट्याधीश व्हायचे का, नाही. आमच्या गोरगरीब लोकांना पण कोट्यानी रुपये भेटले तर काय वाईट आहे का. आम्हाला 2 गुंठे जमीन दिली, 1 गुंठे देत होते, 1 गुंठ्यावरून 2 गुंठे गेली. मग हा कुठचा कायदा बदलला तुम्ही. एका गुंठ्यावरून 2 गुंठ्यावर का आला तुम्ही, लगेच कायदा बदलतो का. किती आमिष झाले, किती बाईट आम्ही पाहिले. त्या बाईट मध्ये आज पुस्तकाचा रणगाड्याचा प्रोजेक्ट आणतोय. दुसऱ्या लोकांनी काय सांगितलं की कोणत्याही प्रोजेक्टला कोणत्याही भांडवलदारांना आमच्याकडे अर्ज केला नाही आहे, कोणत्याही भांडवलदारांना आमच्याकडे अर्ज केला नाही आहे जमिनीसाठी. मग तुम्ही कसं सांगताय. अंबानीचा तो अनिल अंबानीचा नव्हतो, अनिल अंबानी म्हणजे छप्पर कसा माणूस आहे ना तो. मुकेश अंबानी आम्हाला आवडतो, अनिल अंबानी म्हणजे उन्हाळ माणूस तो, त्याचं नाव सांगता आम्हाला. आणि अनिल अंबानीचा प्रोजेक्ट आम्ही आणतोय आणि अनिल अंबानीच्या प्रोजेक्ट मध्ये त्याच्यामुळे आपण तो प्रोजेक्ट म्हणजे काय, कोणती कंपनी आहे, काय आणणार, हे काय नाही आहे. आणि मोठमोठी बाईट होतात. आम्ही अशा बाईटना फुलसाफा फसणारे लोक नाही आहोत.
आम्ही जे कोणतं सरकार आहे त्या सरकारचा निषेध करणार आहोत. मी राजेंद्र आयरे ॲल्युमिनियम प्रकल्पवादी शेतकरी संघटनेचा प्रभारी अध्यक्ष आहे. माझ्यासोबत हे उपाध्यक्ष आहेत खणकर साहेब, हे सावंत आहेत, मातोंडकर आहेत, मोरे आहेत, सावंत आहेत आणि माझे सगळे कार्यकर्ते आमचे. तर आम्ही आता मोर्चा काढला. सुमारे 200-300 लोक मोर्चात होते. जोश होता मोर्चामध्ये चांगल्या प्रकारचा. त्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांना ते मोर्चाचं निवेदन दिलं आणि हे चौथं की 5वं आमचं निवेदन असेल कलेक्टर साहेबांना. आम्ही अपेक्षा केली, तिथं आम्ही बोललो पण, साहेब हे निवेदन सरकारपर्यंत पाठवा. त्याने आम्हाला सांगितलं मी सरकारपर्यंत पाठवतो, आमचं काम तेच आहे, ते पाठवण्याचं काम करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि सरकारला आम्ही विनंती करतो की पुढच्या 10 दिवसात तरी आमचा काहीतरी पॉझिटिव्हली विचार करावा, एवढा आम्ही त्यांना सांगेन.